नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 जुलै 2026 पर्यंत कर्जमाफी योजनेबाबत समोर आलेल्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आता आजच्या या अपडेटमध्ये राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय असतील. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असेल किंवा नियमित कर्जफेडीच्या अटीत झालेला बदल, तसेच योजनेसाठी वाढवण्यात आलेला निधी. ओके, आणि जिल्हानिहाय लाभार्थ्यांची माहिती, या सर्व मुद्द्यांवर सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मंडळींनो, आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती म्हणजेच की आता सर्वात मोठी अपडेट म्हणता येईल, कारण की राज्य मंत्रिमंडळाने 2019च्या कर्जमाफीचा लाभ जो आहे तो घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पूर्वी या शेतकऱ्यांना नव्या कर्जमाफी योजनेत फक्त 50,000 पर्यंतचा लाभ मिळणार होता. मात्र आता ही मर्यादा जी आहे ती वाढवून थेट 2 लाख रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही इतर पात्र शेतकऱ्यांप्रमाणेच 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे. ओके, आता या निर्णयाचा किती शेतकऱ्यांना नक्की फायदा होणार आहे हे सुद्धा आपण बघून घेऊयात. म्हणजेच की आता सरकारच्या माहितीनुसार या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 13 लाख अतिरिक्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, आणि हा जो निर्णय आहे तो अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. ओके, निश्चितच ही एक शेतकरी मंडळांसाठी चांगली बातमी म्हणता येईल. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजेच की सरकारने आणखीन एक महत्त्वाचा बदल केलेला आहे. तो म्हणजे की पूर्वी 50,000 प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी 2026-27 या वर्षात नियमित कर्जफेड करणे आवश्यक होते. मात्र आता ही जी अट आहे ती पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे, आणि ही एक आनंदाची बातमी म्हणता येईल शेतकरी मंडळींसाठी. ओके, आता नवीन नियम काय आहेत हे बघून घेऊयात. आता मागील 3 आर्थिक वर्षांपैकी म्हणजेच की 2022-23, 2023-24, 2024-25 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. यामुळे अधिक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. ओके, आता या बदलाचा किती शेतकऱ्यांना नक्की फायदा होणार आहे? ओके, तर सरकारच्या अंदाजानुसार या निर्णयाचा राज्यातील सुमारे 23 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ओके, आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं, ओके, तर कृषी मंत्री दत्तात्रय भारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळजवळ कर्जमाफी योजनेसाठी आर्थिक तरतूद जी आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे. ओके, आता निधीतील वाढ कशी आहे ती सुद्धा बघूया. पूर्वीची आर्थिक तरतूद होती की 36,585 कोटी, आता ती वाढवून 40,585 कोटी करण्यात आलेली आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सरकारकडे अधिक निधी उपलब्ध होणार आहे. ओके, आता चौथी जी अपडेट आहे ती म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी माहिती आता समोर आलेली आहे. त्या म्हणजे की आता या जिल्ह्यामध्ये 1,80,000पेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची माहिती देण्यात आलेली आहे, आणि ही छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी म्हणता येईल. ओके, आता किती रकमेची कर्जमाफी आहे, तर या पात्र शेतकऱ्यांना मिळून 1,632 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ यांना दिला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासासुद्धा मिळणार आहे. ओके, तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेबाबत सरकारकडून पुढील अधिकृत निर्णय किंवा नवीन लाभार्थी यादी जाहीर होताच त्याची माहिती मी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत या चॅनलद्वारे पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्यामुळे व्हिडिओला माझ्या या लाईक करा, उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा, आणि महाराष्ट्रातील सरकारी योजना, कृषी योजना, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.